नमस्कार, आप देख रहे हैं सी न्यूज भारत और मैं हूं ऋषभ सक्सेना। वक्त तो चला है महाराष्ट्र बुलेटिन का। अकोला मुर्तिजापुर में भू अभिलेख उपायुक्त ने एसडीओ को दिए बयान में कहा कि 5 वर्षों तक भूमि अभिलेख कार्यालय के चक्कर लगाने और न्याय न मिलने के बाद एक व्यक्ति ने गणतंत्र दिवस पर आत्मदाह कर लिया। देखिए ये खास रिपोर्ट। मुर्तिजापुर आमतौर पर कहा जाता है कि जब सरकारी काम की बात आती है तो 24 घंटे चक्कर लगाने पड़ते हैं। मुर्तिजापुर में भू अभिलेख उपायुक्त ने एसडीओ को दिए बयान में कहा है कि वह पिछले 5 वर्षों से भूमि अभिलेख कार्यालय में चक्कर लगाने और न्याय न मिलने के बाद गणतंत्र दिवस पर आत्मदाह कर लेंगे। तालुका के माना निवासी उद्धव कोकणे की गांव की ही सीट संख्या 5 में पैतृक भूखंड संख्या 46 और 50 मिला था। न्याय की मांग करते हुए जिला भूमि अभिलेख अधीक्षक अकोला के समकक्ष मामला दायर किया गया था। फैसला 1970 के अनुसार दोषपूर्ण निर्णय को रद्द करने का आदेश अधीक्षक द्वारा दिया गया था। शिकायत में कहा गया है कि भूमि अभिलेख कार्यालय मुर्तिजापुर को दिया गया था, लेकिन विपक्षी और संबंधित अधिकारी की सहमति से कुछ आदान प्रदान के बाद आदेश आज तक प्राप्त नहीं हुआ है। इसके आधार पर संबंधित विभाग ने उच्च अधिकारियों के आदेश की अवहेलना करते हुए केले की टोकरी दिखा दी है। जो आत्मदहनाचा जो पाऊल उचललेला आहे मी, कारण मी ज्या जागेवर स्थित होतो कमीत कमी माझे आजोबा पणजोबापासून ज्या जागेवर आहोत त्याच जागेवर राहत आहो आणि माझ्या हितशत्रूंनी असे माझ्या तक्रारी केल्या की ही माझी जागा हडप करण्याच्या प्रयत्नात आहेत। ही केसेस चालल्या। मुर्तिजापूर येथील एसडीएम साहेबांनी मला आदेश दिले की बाबा हे ज्या जागेवर आहे त्या जागेवर स्थित आहे, याचं अपील आपण अधीक्षक अकोला यांच्याकडे करायचं। अधीक्षकांकडे मी अकोल्याला अपील केलं, ते अपील निर्णय माझ्या इकडून लागलेला आहे आणि उप अधीक्षक कार्यालय मुर्तिजापूर यांच्याकडून मला हा त्रास कमीत कमी 5 वर्षापासून 4 ते 5 वर्षापासून होऊन राहिला। कारण अधीक्षकांनी यांना जे 1970चे जे निर्णय होते ते चुकीचे होते, ते रद्द करण्याचे सांगितले उप अधीक्षक मुर्तिजापूर यांना। यांनी विरोधकांशी संगनमत करून अजूनपर्यंत ते निर्णय रद्द केले नाही। आयुक्तांचा सुद्धा आदेश त्यांना आहे, उपसंचालकांचा अमरावती आदेश भूमी अभिलेख मुर्तिजापूर यांना आहे की विरोधकांनी मला टोचून बोलले की मी जेट सुद्धा खरेदी करू शकतो असे मला टोचून बोलले। या टोचून बोलण्यावरून मी त्यांना असे आपल्याला सांगितले। अकोला से कैमरा पर्सन नरेंद्र वाडूंकर के साथ धनराज सबकाल की रिपोर्ट। रुक करते हैं अगली खबर की ओर। धुले सेक्सटॉर्शन मामले में मुख्य आरोपी 22 वर्षीय लड़की और 4 अन्य लोगों को गिरफ्तार किया गया था, लेकिन जेल में बंद उसी लड़की ने आत्महत्या कर ली, जिससे हड़कंप मच गया है। लड़की के परिजनों ने धुले जेल के बाहर विरोध प्रदर्शन किया और जेल पुलिस अधीक्षक एकनाथ शिंदे ने इस घटना के बारे में जानकारी दी है। देखिए ये खास रिपोर्ट। धुले सेक्सटॉर्शन मामले में देवपुर पुलिस में मामला दर्ज किया है। इस मामले में 22 वर्षीय एक लड़की जो मुख्य आरोपी है को 4 अन्य लोगों के साथ गिरफ्तार किया गया था। धुले जेल में बंद एक 22 वर्षीय लड़की ने फांसी लगाकर आत्महत्या कर ली। लड़की की आत्महत्या से हड़कंप मच गया है। लड़की के परिजनों ने धुले जेल के बाहर विरोध प्रदर्शन किया। इस बारे में मालूमात जेल पुलिस अधीक्षक एकनाथ शिंदे इस घटना के बारे में बताया है। माझी मुलगी आधी इथं होती, जेलला होती। पण जेलमध्ये काय झाले आम्हाला पण कळायला मार्ग नाही आहे, पण तिच्यावरती तेवढी सुरक्षा पाहिजे होती, तेवढी गरज होती ना। एकटी मुलगी तरी मोकळ्या जागेत फाशी घेते म्हणजे बाकीचे कर्मचारी गेले कुठे होते? हे कर्मचारी गेले कुठे होते? आम्ही प्रशासनाकडून हीच मागणी करतोय की कर्मचाऱ्यांना विचारपूस करा आणि यांच्यावरती गुन्हे दाखल करा की असं का झालेलं, कार्यवाही झाली। आम्ही या अगोदर पण काही लोकांवर म्हणजे नंदुरबारच्या कोणते शिक्षक आहे त्यांनी तिच्यावरती खोटी आम्हाला पण माहिती नाही आहे। आणि बाकीचे पोलीसवाले सांगत होते, LCB वाले की तुझ्या बाकीचे लोकांचे दुसऱ्यांचे जे गुन्हे ते पण तुझ्यावर टाकणार आहेत आम्ही, म्हणून आम्हाला न्याय मिळाला पाहिजे आणि प्रशासनाकडून मला न्याय मिळून आता जेलमध्ये असं का झालं याचा मोकळा कर्मचाऱ्यांवर कारवाई पाहिजे। काय नेमकं प्रकरण, काय घटना आहे? मी धुळे जेल अधीक्षक एकनाथ शिंदे आज रोजी सकाळी 11:15 ते 11:30 वाजेच्या दरम्यान कारागृहातील न्यायाधीन बंदी
त्यांचं नाव आहे चंद्रमा संजय बैरागी, वय 20. ही महिला 2 दिवसापूर्वी कारागृहात दाखल झालेली होती देवपूर पोलीस स्टेशन मार्फत. आणि आज रोजी तिने आमच्या महिला विभागातील जो हॉल आहे त्या हॉलच्या पाठीमागं बाथरूमला जाण्याच्या कारणा सांगून ती पाठीमागच्या हॉलच्या बल्लीला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन तिने आपखुशीने आत्महत्या केलेली आहे. याबाबत आम्ही स्थानिक पोलीस स्टेशन यांच्याकडे आकस्मिक घटनेबाबत फिर्याद देण्यात आलेली आहे. आणि आज रोजी माननीय जज साहेब न्यायाधीश यांच्या समक्ष पंचनामा करण्यात आलेला आहे आणि पुढील तपास स्थानिक पोलीस स्टेशन धुळे शहर पोलीस स्टेशन करीत आहे. त्याचबरोबर सदर शवविच्छेदन अहवाल हा इन्क्वेस्ट पंचनामा व्हिडिओ शूटिंगसह करण्यात येत आहे आणि नियमानुसार सर्व आम्ही ज्या काही आहे बाबी त्या आम्ही फॉलो करत आहोत. आणि पुढील तपास पोलीस स्टेशन मार्फत झाल्यानंतर याबाबत सत्य बाहेर येईल. धन्यवाद. धुले से सी न्यूज संवाददाता नीलेश परदेशी की रिपोर्ट। बढ़ती अगली खबर की ओर, माहौर शहर में प्रधानमंत्री आवास योजना के तहत गरीब लाभार्थियों को घर तो मिल गए, लेकिन योजना के तहत मिलने वाली पूरी राशि का आधा हिस्सा अब तक उन्हें नहीं मिला है। लोग अपने कच्चे घर गिराकर नए घर बनाने के लिए उधारी लेकर काम कर चुके हैं, लेकिन 7 साल बाद भी उन्हें बाकी की रकम नहीं मिल पाई है। क्या कुछ पूरा प्रकरण है, देखिए इस खास रिपोर्ट में। श्री क्षेत्र माहौर शहर में गरीब पीड़ित लोगों को प्रधानमंत्री निवास मिल चुके, लेकिन 2,50,000 की हरकुल योजना है, लेकिन लोगों ने अपने कच्चे मकान गिराकर नए घर बांध लिए। अब तक लाभार्थी को 1,25,000 मिल गए हैं और 1,10,000 बाकी हैं। सरकार ने अब तक गरीब पीड़ित लोगों को चेक नहीं दिए। गरीब लोगों ने उधार ब्याज पर पैसा निकालकर घर तो बना लिए, लेकिन अब तक 7 साल हुए, बाकी रकम नहीं मिली है। माहौर नगर पंचायत एक दिन जाकर पूछताछ करने पे कहते हैं कि तुम्हारा पैसा आया नहीं है तो हम लोग क्या करें। माहूर नगर पंचायत मध्ये 2017 मध्ये घरकुल मंजूर झाले होते, तर आता कमीत कमी 7 वर्ष झालेले आहे यांना। 7 वर्षापासून 1,10,000 रुपये यांची इथं अजून मिळाली नाही। त्यांच्यावर तुमचं काय म्हणणं आहे मोदी सरकारला? मोदी सरकारला द्यावा, लवकर देण्याची कृपा करा। गोरगरीब कुठून पैसे आणल, कुठून देईल, खायची सोय नाही, अजून सगळं महाग झालं, काय खाईल। बोलो ठाकुर भाई। घर पर कर्जा उठा वाला है, हमने बहुत परेशानी चालू है। 7 साल हो रहे, पैसा नहीं दे रहा सरकार। हम किराए से रह रहे, हम किराया अलग से देना पड़ता, घरकुल के पैसे नहीं मिल रहे, क्या है क्या नहीं हमारी। अभी नगर परिषद में महिला का बहुत सारा मोर्चा आया, इंसान भी आए, बहुत लोग आए वाले, इनके बहुत सारे पैसे रुके वाले है और इनका कहना है कि हमारे 1,10,000 हमको अगर नहीं मिले तो अगले बार हम यहाँ पे मोर्चा हमारा उपोषण करेंगे। यहाँ के सर चिटनीस क्या बोलना है तुम्हारा? 5 साल से घरकुल आए वाला है तो पैसे नहीं मिले तो 1,10,000 हमारे देना। अधूरे घर तार रख दिया, अधूरे है, हमारे छत नहीं गिरे वाले हैं अभी, हमारे छत नहीं ना गिरे वाले, तो हमारे 1,10,000 निकालना, हमको मिल जाना। 1,10,000 हमारे घर के रुके वाले हैं, हमको मिलना। हमने कर्जा उठा के घर बंदे, नहीं मिले तो क्या करेंगे? हम मोर्चा निकालेंगे, नगर पंचायत में आगे बढ़ जाएंगे, हमारी मांग पूरी करेंगे। सर का माझं पूर्ण काम झालेलं आहे, स्लॅब झालं, सगळं झालं, पण मला 2च चेक मिळाले आतापर्यंत। तिसरा चेक दिला नाही, परवान्यासाठी आली तर ढोरे सरांनी मला वापस केलं, दिला नाही 8 दिवसापासून। बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम आहे की बांधकाम परवाना भेटला नाही यांना, यांचं बांधकामही पूर्ण झालं पण बांधकाम परवाना भेटला नाही। आणि नगरपंचायत मध्ये वरी जे हप्ते आहेत थांबलेले, त्या हप्त्यासाठी तुम्ही विशाल सरची ह्याला म्हणजे जिथं पैसे थांबलेले आहेत ते बघा विशाल ढोरे सर, तर तुम्ही
तर त्यावेळी तुम्ही मागणी करतो म्हणले, पण आज 2025 आतापर्यंत मागणी झालेली नाही. वेळोवेळी पाठपुरावा आमचा चालूच आहे. तर ते आपल्या हिंगोली मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब हे संसदेत प्रश्न उपस्थित करणार आहेत. तर 2018 पासून आतापर्यंत आपण आपल्या कार्यालयाकडून काय काय निधी कधी येणार आणि कधी जमा होणार हे आम्हाला, आणि लगेच आम्ही हे सगळे लाभार्थी घेऊन इथं नगरपंचायतला म्हणत असाल आणि तुम्ही जर लवकर निधी नसाल तर आम्ही आज आणि आत्तापासूनच माहूर नगरपंचायतच्या सुरुवातसुद्धा आत्ताच करण्याची आमची इच्छा आहे. पण तुम्ही निधी जमा करत असाल, प्राथमिक माहिती मिळाली की ज्यांचे बांध काहीतरी नगरपंचायतच्या खात्यात येऊन पडणार आहेत ते सुद्धा लवकर दिवशी संसदेत सुद्धा हे प्रश्न उपस्थित करणार आहेत नागेश पाटील आष्टीकर साहेब. आपण जेव्हा बांधकाम परवाने दिला त्यानं बांधकाम परवाने म्हणजे त्यानं बांधकाम पूर्ण 10% जे लोक आहेत ते कर्जबाजारी होऊन 10% व्याजानं पैसे घेऊन ते मृत्यू झालेले आहेत. त्याची सुद्धा माझ्याकडं यादी आहे. आणि तर तुम्ही हे केव्हा करणार, पाठपुरावा काय केला आणि कधी जमा करणार हे आम्हाला सगळ्या लाभार्थ्याच्या समोर सांगा, म्हणजे आम्हाला पुढची दिशा ठरवता येईल. नगरपंचायत माहूरकडून वेळोवेळी या निधी मागणीसाठी पाठपुरावा केलेला आहे. आम्ही ऑफिशियल पाठपुरावा करत असतो, परंतु आता आनंद पाटील तुपदाळे म्हणत आहेत माननीय खासदार संसदेमध्ये प्रश्न उपस्थित करणार आहेत. मुख्याधिकारी साहेब आता या टाईमला इथं नाहीत. हे सगळं तुमचं जे काही निवेदन आहे ते द्या, मी साहेबाकडे पाठवतो आणि कार्यालयाकडून जे काय पाठपुरावा करता येईल ते आम्ही करू आणि जे काम करू आणि तुम्हाला कळवू आम्ही. आणि दुसरी गोष्ट, काम झालेलं आहे त्याच्या खात्यामध्ये फक्त 1 हप्ता, कुणाला 2 हप्ते पडलेले आहेत, 3रा हप्ता पडलेला नाही. तरी त्याची सुद्धा तुम्ही एक समिती नेमा, बांधकाम परवान्याकडे विशेष लक्ष द्या. कारण की इथं कोणते मोठे फॅक्टरी नाहीत, कोणतं उद्योग नाही इथं. रेणुका देवी, दत्तशिखर, दुसरा कोणता धंदा नाही, कोणता मोठा व्यापार नाही. तर लवकरात लवकर ह्या लाभार्थ्यांना लवकर तुम्ही त्याचा जे निधी आहे त्याच्या खात्यात जमा. तर विशाल सर 2 मिनिटं. जे माहूर नगरपंचायत अंतर्गत प्रधानमंत्री आवास योजना चालू आहे, काही लाभार्थ्यांचे घरकुलं रखडलेले आहेत. जेवढे आपल्याकडे पैसे होते त्याच्यामुळे पण काही निधी आपला वितरित करता येत नाही आहे. म्हणजे आपले पूर्ण झाले असतील तर आपल्याला निधी लवकर येऊ शकतो. सेंट्रल लेवलला असे अडकून आहेत, त्यांनी लवकर आपले कामं चालू करावे आणि काम चालू करावे आपले, जेणेकरून आपला जे टार्गेट आहे तो पूर्ण होईल. पहिल्या 2 डिपारचे पैसे आपल्या आता 20,000 रुपये जे आनंद भाऊनी म्हटलं त्यांनी माहिती मागवली होती, ती ऑर्डर आपली राज्य शासनाचा 3रा हप्ता 20,000 रुपये ते अजून 1-1.5 महिन्यामध्ये आपल्याला केंद्र शासनाचे 4,500 प्राप्त होईल. ते पण आपण लवकरच आत्ताच म्हणले त्या ठिकाणी कार्यालयीन अधीक्षक स्वामीसाहेब इंजिनियर विशाल डोरे साहेब यांच्या म्हणण्यानुसार एक महत्त्वाचा मुद्दा सर या ठिकाणी सांगतो मी. वार्ड क्रमांक 17-16मध्ये बऱ्याच लोकांचं गावठाण प्रमाणपत्र राहिलेलं आहे आणि त्याच्यासोबतच त्यांच्या घरकुलाचा बांधकाम परवाना या गोष्टी तुम्ही जर आवर्जून जर काळजी घेऊन जर ते बांधकाम परवान्याच्या मागे लागले आणि यांना गावठाण दिलं सर तर पुढे अडचण होईल ना, एवढी विनंती करतो मी या ठिकाणी. आता मी डोरे साहेबाला बोललो, डोरे साहेबाचं असं म्हणणं झालं की तुम्ही मला प्रत्येक लोकाला एक वेळेस येणं योग्य नाही सर. एक टाईम जर तुम्ही सगळ्या नगरपंचायतच्या चक्रा कमी होईल, लोकांचा वेळ जाईल नगरपंचायतला, की तुम्ही विशाल सरांना आमच्या वार्डातले आणि सगळं जेवढे लोक आहे त्यांचे गावठाण प्रमाण. तर तेवढंच म्हणणं की आम्हाला लवकर निधी त्यांच्या खात्यात जमल्यानंतर यांनी वारंवार नगर परिषदला इथं पाठपुरावा दिले, परंतु अजून यांचे घरकुल लाभार्थ्यांचे 1,10,000 मिळाले नाही. तरी त्यांनी आज पुन्हा नगर परिषदला येऊन हे सर्व जे लाभार्थी आहेत त्यांचे कॅमेरा घुमा, हे सगळं लाभार्थी आहेत हे आनंद भाऊच्या पाठीमागं सर्व लाभार्थी आहेत. यांनीच उठापटक करून आज शिवसाहेब स्वामींना भेटले. आम्हाला तुम्ही तारीख द्या, कधी पैसे मिळणार याबद्दल त्यांना सांगितले की 8-10 दिवसात किंवा 15 दिवसात त्यांनी असे आश्वासन दिले. यावर तुमचं म्हणणं काय आहे आनंद?
नाही, अशी शासनाची काही राहतेत गोष्टी जे बाहेर बोलता येत नाहीत, पण प्राथमिक अंदाज असा आहे की पैसे मागं जे आम्ही 30 तारखेला निवेदन दिलं, तुम्ही बी होते त्यावेळी लाभार्थ्यासोबत, तेव्हा जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा पत्र दिलं. जिल्हाधिकारी साहेबांना सुद्धा हे पत्र आहे कलेक्टर साहेबाचं, आणि आपल्या भागाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर साहेब यांनी सुद्धा पाठपुरावा केला. म्हणून एक 10 पैकी 20,000 असे जमा झाले असा प्राथमिक अंदाज आहे. आणि हे जमा झालेत, हे 4-5 दिवसामध्ये 8 दिवसामध्ये आपल्या ज्यांचं घरकुल पूर्ण झालेले त्यांच्या खात्यात 20,000 जमा होतील असा विश्वास आहे, आणि त्यांनी पण सांगितलेले आहे. आणि बाकीचे जे 90,000 आहेत ते सुद्धा पैसे महिना 1.5 महिन्यामध्ये बांधकाम ज्याचं पूर्ण झालं त्याच्या खात्यात पडणार आहेत. आणि त्याच्यासोबतच ज्याचे 1 हप्ता जमा झाला, पुढचा हप्ता जमा झाला नाही, कोणाचे 2 हप्ते जमा झाले, 3रा हप्ता जमा झाला नाही, त्यांचेसुद्धा आता घरी येऊन त्याचे फोटो काढून त्याच्या बी खात्यामध्ये उर्वरित रक्कम हे टाकणार आहेत. तरी आपण सुद्धा बाकी बांधकाम झालं नसलं तरी पण स्लॅब आणि दरवाजे जे बी घराला आवश्यक असते ते सर्व करून घ्या, म्हणजे आपल्याला सुद्धा त्यांना बोलता येईल. आणि खासदार साहेबांनी बी आपल्याला आश्वासन दिलं, त्याचेसुद्धा व्हिडिओ क्लिप हे सगळे माझ्याकडे उपलब्ध आहे, आणि ते सुद्धा ते आपल्यासाठी प्रयत्न करणार आहेत. तर महिना 2 महिन्यामध्ये, महिना 1.5 महिन्यामध्ये सगळे आपले जेवढे पैसे थांबलेले आहेत ते सगळ्याच्या खात्यात येतील. आणि इथं पैसे आल्यानंतर बी हे जर आपल्याला टाळाटाळ करत असतील तर ह्याच्यानंतर आपण निवेदन देणार नाही. आजच्या निवेदनातच आपण सांगितलेलं आहे की लवकरात लवकर पैसे जमा करा, नाहीतर आम्ही इथं नगरपंचायतीसमोर हे सर्व लाभार्थी जे आहेत आज जमलेले त्या सगळ्याला घेऊन मी स्वतः त्यांच्यासोबत उपोषण करीन. आणि त्यानं सुद्धा सांगितले की लवकरात लवकर या 4-8 दिवसामध्ये जे बी काय जमा झालेला निधी आहे तुमच्या खात्यात जमा करण्यात येईल असं त्यांनी सांगितलं. तुमचं म्हणणं काय? आज या ठिकाणी कार्यालयीन अधीक्षक नगरपंचायतचे स्वामी साहेब आणि विशाल ढोरे साहेब याच्या नेतृत्वामध्ये या ठिकाणी आनंदभाऊ तुपदाळे, माहूर नगरपंचायतच्या माजी उपनगराध्यक्षा आमच्या वहिनी अश्विनी आनंद पाटील तुपदाळे यांनी वारंवार नगरपंचायतला या ठिकाणी निवेदन देऊन सुद्धा या ठिकाणी घरकुल लाभार्थ्यांचा या ठिकाणी कोणताही त्यांनी मनावर न घेता मनमानी कारभार या ठिकाणी नगरपंचायतचा पाहण्यात आला. मी 2009-2010 मध्ये स्वतः रमाई घरकुलासाठी नगरपंचायतच्या समोर उपोषणाला बसलो होतो. त्यावेळेस मुख्याधिकारी म्हणून तहसीलदार बिरादार होते. त्यांचा शब्द होता की भाऊ तुम्हाला घरकुल मिळत नाही, परंतु लोकशाही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या लोकशाहीच्या मार्गाने मी 2009ला उपोषणाला नगरपंचायतच्या समोर उपोषणाला बसलो होतो. त्यावेळेस माझ्यासोबत माझे सहकारी म्हणून 10 ते 15 लोक त्या ठिकाणी उपोषणाला बसले होते. आणि तुमच्या सर्वांच्या साक्षीने हे सुद्धा माहूरला माहीत आहे की मी त्यावेळेस 42 घरकुलं मंजूर केले होते, कारण की लोकशाही जिवंत आहे. आपल्याला उपोषणाचा पूर्ण मार्ग या ठिकाणी मिळालेला आहे. त्यावेळेस जे नगरपंचायत तुम्हाला घरकुल मिळणार नाही असे म्हणणार होते त्या नगरपंचायतला आम्ही त्यांच्याच नगरपंचायतच्या आवारामध्ये आम्ही उपोषणाला बसलो आणि त्या ठिकाणी 42 रमाई घरकुल आम्ही मंजूर केले. आणि आजपर्यंत झालेले रमाई पूर्णपणे आहे, परंतु प्रधानमंत्री आवास योजनेचे बऱ्याच लोकांचे घरकुल मिळाले नाही. माझी पण शासनाला विनंती आहे की आपण वारंवार ह्या कार्यक्रम करून शासनाला आपण वेटीस धरू. आपण या ठिकाणी जर नसत असेल तर लोकशाहीच्या मार्गाने आपण सर्व या ठिकाणी लाभार्थीच्या मार्गाने आपण सर्व या ठिकाणी लाभार्थी जे आहे उपोषणाला बसू. आम्ही 100% या ठिकाणी बरेच गरीब लोकांचे हप्ते वगैरे अटकून आहे, व्याजानं पैसे घेऊन या ठिकाणी. नांदेड़ से सी न्यूज़ संवाददाता गणेश खड़से की रिपोर्ट। इस बुलेटिन में फिलहाल इतना ही। देश और दुनिया की तमाम खबरों के लिए आप देखते रहिए सी न्यूज़ भारत।